नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा बाकाल ॲग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर। शेतकरी मित्रांनो, हा जो तुम्ही बाजरीचा प्लॉट बघताय तर हा बाजरीचा प्लॉट लागवड करून आपल्याला जवळपास 17-18 दिवस झालेले आहे। तर या उन्हाळी बाजरीची लागवड आपण कशा पद्धतीने केलेली आहे शेतकरी मित्रांनो, लागवडीसाठी व्हरायटी कोणत्या घेतलेल्या आहे, खत व्यवस्थापन लागवडीवेळी आपण कोणतं केलेलं आहे, अशी सगळी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे। शेतकरी मित्रांनो, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अतिशय कमी कालावधीमध्ये आणि कमी खर्चामध्ये म्हणजे एकंदरीत शेतकरी मित्रांनो, बाजरी पीक घेण्यासाठी तुम्हाला एकरी 5 ते 6 हजार रुपयाचा खर्च येतो। 70-75 दिवसाचा कालावधी असणारं हे पीक आहे शेतकरी मित्रांनो। आणि याच्या उत्पादनाचा जर तुम्ही विचार केला तर खर्च वजा जाता शेतकरी मित्रांनो, तुम्हाला या पिकातून एक 50-55 हजार रुपयाचा जो काही नफा आहे तर तो राहू शकतो। त्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकरी मित्रांनो, तुमच्या जमिनीचा जो काही सेंद्रिय कर्ब आहे तर हा सेंद्रिय कर्ब सुधारण्यासाठी या बाजरी पिकाचा अतिशय महत्त्वाचा रोल असतो। तो कसा, त्या संदर्भात पण या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला माहिती देणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर उन्हाळी बाजरी या पिकाची लागवड करायची असेल तर आणखी सुद्धा तुम्ही साधारणतः 15 ते 20 फेब्रुवारीपर्यंत या पिकाची जी तर लागवड करू शकता, जेणेकरून खरीप हंगामापूर्वी हे पीक काढणीला येईल आणि खरीप हंगामातील पिकांसाठी तुमचं शेत पण त्या ठिकाणी खाली होईल। तर शेतकरी मित्रांनो, नक्कीच हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि पहिल्यांदाच आपल्या बाकाल ॲग्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलवर तुम्ही आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरील नोटिफिकेशन बेल ऑन करा, म्हणजे असेच शेतीविषयक नवनवीन जे काही व्हिडिओज येतात त्या व्हिडिओची माहिती तुम्हाला मिळेल। शेतकरी मित्रांनो, उन्हाळी बाजरीची लागवड कशी करावी। बाजरी हे पीक अतिशय रांगडी पीक आहे, वातावरणाच्या प्रती आणि पाण्याच्या प्रती खूप सहनशील पीक आहे शेतकरी मित्रांनो। म्हणजे अचानक जर वातावरणामध्ये बदल झाला, तापमान वाढलं किंवा तापमान कमी झालं तर त्याचा शेतकरी मित्रांनो बाजरीच्या पिकावरती फारसा परिणाम होत नाही। पाण्याच्या प्रती सुद्धा असंच आहे शेतकरी मित्रांनो। जर एखाद्या वेळेस धावपळीच्या कारणास्तव तुमच्याकडनं वेळेवर पाणी दिलं गेलं नाही, 1-2 दिवसाचा त्याच्यामध्ये हेराफेर झाला, कमी जास्त झालं, तर त्याचा सुद्धा बाजरीच्या पिकावरती त्याचा फारसा परिणाम होत नाही। सांगायचं तात्पर्य म्हणजे शेतकरी मित्रांनो, इतर पिकांसारखं हे रिस्की पीक नाही, खूप रांगडी पीक आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्यांसाठी अतिशय फायद्याचं पीक आहे। उत्पादन पण चांगलं मिळतं शेतकरी मित्रांनो, शिवाय खर्च पण याला कमी येतो। आता बाजरीची लागवड तुम्ही 2-3 प्रकारे करू शकता शेतकरी मित्रांनो। एक तुम्ही लॅटरलवर म्हणजे ठिबकवर त्याची लागवड करू शकता, दुसरं सरीवरंबा पद्धतीत लागवड करू शकता, किंवा मग तिसरा जो पर्याय आहे तो म्हणजेच पेरणी करू शकता, तुम्ही टिपणीच्या साहाय्यानं पेरणी करू शकता। आता आपण जी बाजरीची लागवड केलेली शेतकरी मित्रांनो, तर आपण केलेली आहे लॅटरलवर लागवड। आता आपण जे लॅटरल तुम्हाला सरळ रेषेमध्ये दिसतंय तर याच्यामध्ये 2 लॅटरलचं जे अंतर आहे शेतकरी मित्रांनो, तर आपण हे ठेवलेलं आहे 4 फूट, आणि लॅटरलच्या दोन्ही बाजूनं आपण त्या ठिकाणी बाजरीची लागवड केलेली आहे। म्हणजे अशा लॅटरलच्या दोन्ही बाजूनं हे जे अंतर आहे तर हे जवळपास आपण ठेवलेलं आहे 8 ते 9 इंच, आणि हे जे काही समांतर अंतर आहे तर हे पण जवळपास 7-8 इंच आपण ठेवलेलं आहे। एका ठिकाणी आपण 4 ते 5 दाणे टोकन पद्धतीने बाजरीची या ठिकाणी लागवड केलेली आहे। लागवडीवेळी शेतकरी मित्रांनो 10-26-26 या खताचा आपल्याला बाजरी पिकाला डोस द्यायचा आहे, बाकी कोणतंही खत तुम्हाला टाकण्याची त्या ठिकाणी गरज नाही। आता लागवडीसाठी आपण 86M38 ही व्हरायटी घेतलेली शेतकरी मित्रांनो। याच्यामध्ये तुम्ही 86M38 घेऊ शकता, टाटाचा 78-72 घेऊ शकता, किंवा मग शेतकरी मित्रांनो त्याच्यामध्ये US ॲग्री सीडच्या पण उन्हाळी साठी भरपूर व्हरायटी आहे, पेन्नाच्या चांगल्या व्हरायटी आहे, त्यासुद्धा तुम्ही घेऊ शकता। तर शेतकरी मित्रांनो, बाजरी ज्यावेळेस आपली 20 ते 25 दिवसाची होईल त्यावेळेस आपल्याला तण नियंत्रणासाठी एकतर तुम्ही उन्हाळ्यामध्ये तणांचा प्रादुर्भाव कमी होतो शेतकरी मित्रांनो, त्यामुळे शक्यतो खुरपणीच्या साहाय्यानं तण नियंत्रण करा, मंजुराच्या साहाय्यानं खुरपणी करून, किंवा मग नसेल शक्य तर तुम्ही 2,4-D या तणनाशकाची बाजरी तुमची 21 दिवसाची झाल्यानंतर तण नियंत्रणासाठी फवारणी ही करू शकता। त्यानंतर 25-30 दिवसाचं ज्यावेळेस आपलं पीक होईल त्यावेळेस आपल्याला एक हलका युरियाचा डोस द्यायचा आहे, म्हणजे एकरी 1 बॅग युरिया बाजरीच्या पिकाला द्यायचा आहे, आणि पाणी व्यवस्थापन करायचं आहे। बाकी काहीही करायची गरज नाही, कोणतंही खत शिल्लक टाकायचं नाही शेतकरी मित्रांनो, आणि कोणत्याही प्रकारची फवारणी या पिकाला घेण्याची बिलकुल त्या ठिकाणी गरज नाही। म्हणजेच वगैरे तुम्ही टॉनिक वगैरे किंवा विद्राव्य खतं काही याच्यामध्ये घ्यायचं नाही शेतकरी मित्रांनो। अशा पद्धतीनं तुम्ही बाजरी या पिकाची जी तर उन्हाळ्याच्या काळामध्ये लागवड करू शकता। आता शेतकरी मित्रांनो, बाजरी काढल्यानंतर बाजरीचे जे काही शिल्लक अवशेष असतात म्हणजे जे धसं आणि मुळं असते तर ते जमिनीमध्ये आपल्याला
जसे तसे कुजू द्यायचे. ते जमिनीमध्ये कुजून एक प्रकारे चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी सेंद्रिय खत तयार होतो शेतकरी मित्रांनो. आणि त्याच्यामुळे तुमच्या जमिनीचा जो काही पी एच आहे तर तो बॅलन्स राहतो. म्हणजे एकंदरीत तुमच्या जमिनीचा जो काही पोत आहे तर ते सुधारण्यासाठी त्या धासाची आणि त्या मुळाची चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी मदत होते. तर अशा पद्धतीने शेतकरी मित्रांनो तुम्ही उन्हाळ्यामध्ये बाजरी या पिकाची लागवड ही करू शकता. अतिशय बहुउपयोगी आणि शेतकरी मित्रांनो कमी खर्चिक आणि चांगलं उत्पादन देणारं हे पीक आहे.